नमस्कार. दिवसभरातील 10 मिनिटे स्वतःसाठी द्या आणि तुमच्या त्वचेची योग्य काळजी घ्या व चेहऱ्याचे सौंदर्य वाढवा. नियमित साबण वापरण्याऐवजी चण्याच्या डाळीचे पीठ दुधात भिजवून सर्वांगाला लावावे. याने त्वचेचा पोट सुधारण्यास मदत होते. तसेच त्वचेला नैसर्गिक चमक येते. त्वचेसाठी मॉइश्चरायझर अत्यंत उपयुक्त असते. त्यासाठी मध हे चेहऱ्यावर गळ्यावर लावून 10 मिनिटांनी थंड पाण्याने धुवावे. अशाने त्वचेला योग्य मॉइश्चरायझर मिळते. आंबा किंवा पपईचा तुकडा चेहऱ्यावर व गळ्यावर चोळून 10 मिनिटे ठेवावे आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवून टाकावा. त्यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ तर होतेच, शिवाय त्वचेवरील मृत पेशी निघून त्वचा उजळते. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर 1 चमचा मुलतानी माती, टोमॅटोचा रस व दही एकत्र करून चेहऱ्यावर 15 मिनिटे लावावे. नंतर थंड पाण्याने धुवून टाकावे. पण हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून 2 वेळा केल्यास चांगलाच फायदा दिसतो. जर त्वचेवर खूप जास्त पिंपल्स असतील तर कडुलिंबाची पाने वाटून त्यात मुलतानी माती मिसळून तो पॅक त्वचेवर लावल्यास त्वचेवरील मुरमे म्हणजेच पिंपल्स नाहीशी होतात. त्वचेवरील सुरकुत्या घालवण्यासाठी कोरफड ही एक फारच उपयुक्त वनस्पती आहे. त्यासाठी ताजी कोरफड एक पान घ्या. त्याला मधोमध चीर मारून त्यातील फक्त पांढरा भाग मान, हात आणि चेहऱ्यावर लावावा. 10 मिनिटांनंतर थंड पाण्याने धुवून घ्यावे. सुरकुत्या नाहीशा होतात. बदाम भिजवून वाटून कच्च्या दुधात मिसळून चेहऱ्यावर लावावे आणि 10 मिनिटांनंतर धुवावे. त्वचा उजळते आणि त्वचेवर ग्लो येतो. गुलाब पाणी आणि ग्लिसरीन समप्रमाणात घेऊन त्यात थोडा लिंबाचा रस घ्यावा. आता हे मिश्रण दररोज रात्री नियमितपणाने त्वचेवर लावावे. या प्रयोगांनी कोरडी त्वचा मऊ मुलायम होते. शिवाय त्वचा चमकदार होऊन त्वचेवरील वर्ण व काळे डाग हळूहळू नाहीसे होतात. ओठ वृक्ष फाटलेले व काळवंडलेले असतील तर स्त्रीच्या रूपात नक्कीच फरक पडतो. त्यासाठी साजूक तूप कोमट करून दररोज ओठांना लावावे. फाटलेले ओठ नरम होतात. ओठांचा काळपटपणा कमी करण्यासाठी चांगल्या प्रतीचे लिप बाम किंवा व्हॅसलीन दिवसातून 2 ते 3 वेळा लावावे. तसेच ओठांना लिंबू रसात थोडे पाणी मिसळून लावावे. यांनीही काळपटपणा कमी होतो. केळीचा गर कुस्करून चेहऱ्यावर चोळावा आणि 10 मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुवावा. यांनी चेहरा तजेलदार व टवटवीत होतो. केसांना उत्तमरित्या कंडिशनर करण्यासाठी चहाचे पाणी हे एक स्वस्त आणि मस्त उपाय आहे. जर त्यासाठी साखर न घालता चहा पाण्यात उकळवून घ्यावी. हे पाणी गाळून केसांना व केसांच्या मुळाशी लावावे आणि 1 ते 2 तास ठेवून मग केस शॅम्पूने धुवावेत. मोसंबीचा रस आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावावा. याने त्वचा एकदम चमकदार व डागरहित बनते. 2 टेबलस्पून दुधात थोडे केशर भिजवावे आणि 10 मिनिटांनी त्यात चंदनपूड व गुलाब पाणी घालावे. आता हे मिश्रण चेहऱ्यावर व थंड मानेवर लावून 10 ते 20 मिनिटांनी थंड पाण्याने धुवून घ्यावे. चंदनामुळे त्वचेला थंडावा येतो व इतर गोष्टींमुळे त्वचेचा रंग सुधारण्यास उपयोगी ठरते. त्वचेवरील मृत पेशी निघण्यासाठी रात्री 3 ते 4 बदाम भिजवून सकाळी दूध वाटावे. त्यात चिमूटभर हळद घालावी. आता हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर व मानेवर लावावे. 10 ते 15 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यावा. त्वचेवरील मृत पेशी निघून जातात आणि चेहरा चमकदार दिसू लागतो.